ज्या क्षणाची आपण सगळेच वाट पाहत होतो तो क्षण अखेर आलाच. आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर अखेर लग्नबंधनात अडकली आहे. ज्ञानदाचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. त्यामुळे साखरपुडा झाल्यापासूनच तिचं लग्न कधी होणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं. अखेर आज 8 मे रोजी ज्ञानदाने हर्षद गायकवाड सोबत लग्नगाठ बांधली. पाहूया या विवाह सोहळ्याची खास झलक. ज्ञानदाने लग्नासाठी पर्पल कलरची पैठणी नऊवारी पद्धतीनं नेसली होती, तर हर्षदने देखील तिला साजेसा असा पारंपरिक पोशाख केला होता. ज्ञानदाने या लुकवर मोत्याचे दागिने आणि अंगावर लाल शेला परिधान केला होता. सर्व विधी अगदी साधेपणाने आणि परंपरेला धरून केले गेले. ज्ञानदाने लग्नासाठी अगदी ठसठशीत मंगळसूत्र निवडलं. हे सर्व विधी झाल्यानंतर ज्ञानदाने रिसेप्शनसाठी राणी कलरची बनारसी साडी नेसली होती, तर हर्षदने लाईट पिंक कलरची शेरवानी घातली होती. दोघांच्याही लुकने सगळ्यांचंच लक्ष वेधलं. पुण्यामध्ये हा विवाह सोहळा पार पडला असून इंडस्ट्रीतील अनेक कलाकार या सोहळ्याला उपस्थित होते. लग्नाच्या आधी विवाहस्थळावरच ज्ञानदा आणि हर्षदचे सीमांत पूजन आणि हळदी समारंभ पार पडला. यावेळी दोघांच्याही चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. ज्ञानदा आणि हर्षदचा प्रेमविवाह आहे. हर्षद याच क्षेत्रात कार्यरत असून तो DOP आहे. 2015 मध्ये एका शॉर्ट फिल्मच्या निमित्ताने त्यांची भेट झाली. त्यानंतर मैत्री झाली आणि पुढे मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. बराच काळ त्यांनी आपलं नातं लपवलं होतं, पण काही महिन्यांपूर्वी त्यांनी साखरपुडा करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. तर आज एकमेकांसोबत लग्नगाठ बांधून दोघांनीही एकमेकांना 7 जन्माचं वचन दिलं. ज्ञानदाने आपल्या नात्याविषयी काही वर्ष कुणालाही कळू दिलं नव्हतं, पण तिने असं का केलं याविषयी ती राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत बोलली आहे. पाहूया ज्ञानदा काय म्हणाली. मला आधी सांगा, काय सरप्राईज दिलं यार साखरपुडा करून. म्हणजे ना अशी उडती खबर येत होती की ज्ञानदाचा साखरपुडा आहे. तर म्हटलं कोण आहे भाई, हे काय, आणि अचानक हे कुठलं सरप्राईज आहे. एकतर तुम्ही कधीच सोशल मीडियावर पोस्ट नाही केलं. लवली डवली स्टेटस पोस्ट असे काहीही नव्हते. ही इज माईन, शी इज माईन असं काहीही झालं नाही. डायरेक्ट बॉम्ब फोडला एंगेजमेंटचा. एक तर कशी झाली एंगेजमेंट, आणि आत्ता करूयात ही एंगेजमेंट आणि आता रिव्हील करूयात एक आपल्या पार्टनरबद्दल. हे कधी, कुठे, कसं, कधीपासून ठरलं, कोणामुळे ठरलं? सोशल मीडियाचा विषय म्हणजे सोशल मीडियाबद्दल बोलायला गेलं तर मी ॲक्टिव्ह आहे सोशल मीडियावर, पण मला कामाबद्दल पोस्ट करायला जास्त आवडतं. मी फार पर्सनल काही पोस्ट्स मी फार करत नाही ॲक्च्युली. आणि ह्यांच्या तर फ्रेम्स, ही फिल्म, हा फोटो, क्लॅपर, हेच फोटोज त्याच्या वॉलवर असतात, तेही रेअरेस्ट रेअर. सो त्यामुळे असं आम्ही काही पोस्ट फार केलं नव्हतं. ते काही असं ठरवून झालं नव्हतं, पण ते केलं नव्हतं. आणि मग नंतर असं वाटलं की म्हणजे परमनंट होईपर्यंत एक काय तो एक शिक्का लागेपर्यंत आपण नकोच करूया पोस्ट. सो तोच एक झोन झाला डोक्यात. आणि ॲक्च्युली जेव्हा लग्न ठरलं की आता लग्न करायचं आहे, त्याच्यानंतर आम्ही एवढे काय प्लॅन्स बनवले होते की आपण एक आता फोटोशूट करूया, मग आता तरी आपण आपले फोटोज टाकूया किंवा एक रिव्हील करणं वगैरे जे काही आपण म्हणतो ते. पण नेमकं तेव्हाच हर्षद शूटसाठी कोकणात गेला होता. माझंही शूट आपलं चालूच होतं, लग्नानंतर होईलच प्रेम. सो त्या सगळ्यामध्ये तो वेळ आम्हाला मिळालाच नाही की फोटोशूट करून साखरपुड्याच्या आधी आम्हाला पोस्ट करायचं होतं. प्लॅन होता, पण ते घडलंच नाही. आणि नंतर आम्हीच असं विचार केला की डायरेक्ट साखरपुडा झाला असंच पोस्ट करून टाकू. सो ते म्हणजे फ्लो मध्ये घडलेली गोष्ट आहे ती. किती मस्त. ऍक्च्युली आत्ता या सोशल मीडियाच्या जगामध्ये आपल्याला जेन्युइनली असं वाटतं की एखादा काहीतरी फोटो टाकावा, पोस्ट करावी, पण हे खूपच तुम्ही सिक्रेट ठेवलं. पण या सगळ्या फोटोशूटसाठी वगैरे हर्षद तू कम्फर्टेबल आहेस का? फोटोशूटसाठी कम्फर्टेबल आहे ना? आय डोंट थिंक मी मदत करेल नाही जास्त. अरे बापरे. ज्ञानदा आणि हर्षदला भावी वाटचालीसाठी राजश्री मराठी शोबज कडून खूप साऱ्या शुभेच्छा. ही जोडी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबज.